आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सचिन भोसले जींनी जे नाव घेतलेलं त्या नावाला मी असा हात लावतो. ममा म्हटलं तर अयोग्य होणार नाही, पण काही नाव राहिले असेल तर ती त्यांची जबाबदारी, माझी नाही. कारण आजचा हा थोडा विषय जरा भावनात्मक आहे, थोडा एका वेगळ्या विचाराने आपण करतोय. हा काय राजकीय व्यासपीठ नाही, कारण या व्यासपीठावरती या अगोदर देखील अनेक मान्यवर येऊन गेलेले आहेत, वेगवेगळे पक्षाचे लोक येऊन गेलेले आहेत. आणि आमची अपेक्षा आहे की त्यांनी हे यावं, कारण ही जी वस्तुस्थिती आणि ही परिस्थिती ही लोकांच्या समोर होत असताना लोकप्रतिनिधी असेल किंवा समाज बांधवांकडे पण ही वेळ काय आली याही गोष्टीची कुठेतरी चर्चा व्हावी, या दृष्टिकोनातूनच ही सभा म्हणा किंवा गेल्या आठवड्याभर मी हा जरी संप म्हटलं तरी देखील एक आंदोलन मी म्हणतो. आणि म्हणून यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विशेषतः आपले कामगार बांधव ज्यावेळी अडचणीत आहेत त्यावेळी आम्ही कसे स्वस्थ बसू शकतो, आम्हाला देखील त्याच्यामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी यायचं आहे. हे गेल्या आठवड्याभर माझे मागे होते. असे वेगवेगळे सर्व संघटनेची लोक इकडे सागर भोसले आलेले आहेत, चाकणवरून आलेले आहेत, महिंद्रा कंपनीच्या वतीने 4,500 कामगार आहेत, त्यांचा पाठिंबा देण्यासाठी आलेले, महिंद्रा CIचे आलेले आहेत. म्हणजे अनेकांची नावं घेता येईल. वाघ, मला वाटतं तुम्ही नावं घेतली का अगोदर? सर्वांची घेतली. खास माळींचा मी उल्लेख करतो, कारण माळी यांचा आज वाढदिवस आहे. प्रीमियम कंपनीचे लीडर आहे. पाहिलं मी तुम्हाला पाहिलं म्हणूनच बोलतो. पण मला ते शनिवार काल होता, आज मी काळे घालून आलेला काय समजत नाही, पण बरोबर आहे, काळा इकडे घातलंच पाहिजे हा त्याला दाखवण्यासाठी. आणि ही आलेली म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की हा एक भावनात्मक व्यासपीठ आहे. ताई, मी याचा उल्लेख आंदोलन यासाठी केलं कारण आम्ही कधी संपाला प्रोत्साहन करणारी लोक नाही आहोत. मी माझ्या आयुष्यातली कारकिर्दीमध्ये ज्यावेळी संघटनेमध्ये काम करण्याचं काम केलं, किंवा आज मी जे भारतीय कामगार सेनेचं सरचिटणीस म्हणून पण आपण काम करतोय, त्यावेळी देखील ज्या दूरदृष्टिकोनातून माझ्यासारखे कार्यकर्ता ज्यावेळी काम करत होतो आणि संघटनेमध्ये इंटक म्हणून आपण कामाला सुरुवात केली आणि नंतर मग पवारसाहेबांबरोबर राहण्याची भूमिका घेत असताना देखील मी एकमेव असा कामगार नेता होतो जो राज्याचा उद्योगमंत्री पण होता. म्हणजे कधी कधी साहेबांना पवारसाहेबांना लोक सांगायचे कामगारांचा नेता उद्योगमंत्री कसा होऊ शकतो. तुला जरा तुम्ही बसा त्याच्यावर, तुम्हाला समजेल. आणि त्याची मागची किंवा भूमिका हीच होती की बाबा आम्ही एकच केंद्रबिंदू आम्ही करून घेऊन ठरवून काम करण्याची भूमिका आम्ही घेतली. त्यामागची भूमिका होती की उद्योग टिकला पाहिजे, कारण उद्योग टिकला तरच कामगार टिकेल आणि कामगार टिकला तरच संघटना म्हणून आम्ही कार्यरत राहू. ही दूरदृष्टिकोनातून भूमिका घेऊनच केली. आणि मला असं वाटते स्वर्गीय बाळासाहेबांनी पण देखील भारतीय कामगार सेनेची कॉम्रेड दत्ताजी साळवी आणि या लोकांना ज्यावेळी पुढाकार घेऊन करण्याचं काम केलं त्यावेळी त्यांनी हेच सांगितलं, ठीक आहे संघर्ष करा, आंदोलन करा, पण उद्योग बंद करण्याचा पाप करू नका. आणि म्हणून याचं आंदोलन मी म्हणून उल्लेख केलं. खरं तर खूप दिवसापासून या गोष्टी चाललेल्या आहेत. मला ते सर्वांनीच व्यासपीठावरती असलेले मान्यवरांनी काल गेल्या 2-3 दिवस मी सर्व व्हॉट्सअपवरती बघतोय, गेल्या आठवड्याभर, आता हा आठवडा आपल्याला पूर्ण होईल, सर्व मान्यवरांनी सांगितलं. मी त्याच्या परत ती चर्चा, मागणी, विषय घेऊन मी तुमचा अजून वेळ घेणार नाही. पण ही वेळ यासाठी यावी लागली कारण कुठेतरी जर लोकशाहीमध्ये आपल्याला मिळाला जो आपला हक्क आहे तो हक्क शाबूत ठेवू, जर काही लोक आपल्याला मान्यच करायला तयार नाहीत, आपल्या भूमिकेला मान द्यायला तयार नाहीत, त्यातून मार्ग काढण्याची भूमिका आमची असताना पण देखील त्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली जात नाही, मग नेमकं कामगारांनी करायचं काय? आज जे 20-22 कामगारांवरची जे ट्रान्सफर केसची आली, आपल्यालाही कायदा माहित आहे, आम्हालाही कायदा माहित आहे की कुठचाही अपॉइंटमेंट लेटर घेत असताना पहिला माणूस नोकरी मिळते म्हणून पाहिजे तिकडे सह्या करतो. कुठेही म्हणजे कुठच्याही कंपनीचा कामगार असू द्या. आज सागर तुम्ही महिंद्रा चाकणची असू द्या, दिनेश घोडेकरची तुम्ही आज जय हिंद फोर्स कंपनी म्हणून तिकडे असेल, कोणी असेल तरी देखील पहिला एक लेटर ज्यावेळी अपॉइंटमेंट देतो तो लिहून घेतो आणि त्याला सांगतो. आणि मग त्यामध्ये क्लॉज असतो की कुठे तुम्हाला जर इकडे नोकरी जर नसेल तर तुम्हाला कुठेही देखील कुठच्याही कंपनीमध्ये आम्ही पाठवू तर तुम्हाला जावं लागणार आहे. आम्ही समजू शकतो की बा इकडचं काम कमी झालं, आम्ही समजू शकतो की बा इकडचा तो एक डिपार्टमेंट बंद झालं, आम्ही समजू शकतो की तो दुर्दैवाने तो काम करण्यासाठी असक्षम आहे, आम्ही हेही समजू शकतो ज्याला आपण मेडिकल अनफिट म्हणतो म्हणून तो कामगार मेडिकली अनफिट आहे,
आणि म्हणून तुम्ही जर त्याचा विचार करता किंवा त्याची भूमिका घेता आणि तुम्ही करण्याचं काम करत असाल तर एखाद वेळा आपण पण ती समजून घेण्याची भूमिका आपण घेऊ शकलो असतो किंवा घेता आली असती. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की मला ही पाहिजे ही नको अशी दादागिरी करून घेऊन जर कुठचं व्यवस्थापन दोन बदली करण्याचं काम किंवा शिफ्ट करण्याचं काम जर करत असेल तर त्याला कुठेतरी आपण रोखलंच पाहिजे. ही भूमिका घेऊनच आपण त्या विषयामध्ये हातभार घालण्याचं काम केलं आणि आपण कोर्टातून स्थगिती आणण्याची भूमिका आपण घेतली. आपल्यालाही माहित आहे की मर्यादा आहे कोर्टामध्ये पण देखील. एक जर कोर्टाच्या समोर पण हा प्रश्न हा निर्णय राहत असताना ज्यावेळी तुम्ही अपॉइंटमेंट डेट घेत असताना तुम्ही एक्सेप्ट केलं तर मग आता तुम्ही कसं नाही म्हणू शकता. आपण तो युक्तिवाद केला. इंडस्ट्रियल कोर्टामध्ये दुर्दैवाने आपल्याला स्थगिती मिळाली. ती स्थगिती नंतर हटवली गेली. त्याने हायकोर्टामध्ये धाव घेतली. हायकोर्टाने पण आपली बाजू ऐकली नाही. पण मी जसं तुम्हाला दिलेला शब्द होता ते शब्द म्हणून घेऊन मी तुम्हाला सांगितलं की वेळ आली तर सुप्रीम कोर्टपर्यंत पण आम्ही भांडल्याशिवाय राहणार नाही. आणि योगायोगाने काही आता तो मॅटर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये पण लागलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक काउन्सिल उभं करायचं म्हणजे काय लागते, काय करावे लागतात हे माहिती आहे. पण आम्ही ती जबाबदारी घेतली कारण शेवटी कुठेतरी कामगारांचा आवाज म्हणून घेऊन आपण ही वस्तुस्थिती तरी देखील माननीय न्यायालयासमोर हे आपण आणलं पाहिजे की जाणून बुजून जर तुम्ही स्थलांतर करणार असाल, जाणून बुजून जर ट्रान्सफर करणार असाल तर हा प्रश्न फक्त हा एका एक्साइडच्या कामगाराचा नाहीये, हा संपूर्ण कामगार वर्गाचा आहे. आज ही वेळ यांच्यावरती आलेली आहे. उद्या तुमच्या कोणावरती जरी वेळ आली तर मग तुम्ही ते स्वीकार करणार आहात का? सागरजी मी तुम्हाला विचारतो, जयजी तुम्हाला विचारतो, उद्या तुम्हाला सांगितलं जाऊ अर्धा हरिद्वारला गंगा स्नान करण्यासाठी. इकडे पण महिंद्रा आहे, तिकडे पण महिंद्रा आहे. पण तिकडचे राहणसहान, तिकडची बोली भाषा, तिकडची असलेली व्यवस्था, मुलांचं शिक्षण. मी आता येताना गाडीत बघत असताना ह्यांना शिफ्ट ट्रान्सफर केलेलं आहे. कुठे गेलं तुम्हाला सुनील? हरियाणाला, बावळला. इकडनं जर गाडीतून जर त्यांनी जायचं जर ठरवलं तर ताई 30 तास लागतील त्याला. म्हणजे हा गेला तर ह्याचा कायमस्वरूपी ह्याचा संसार तर उद्ध्वस्त झाला, जो परिवार आहे तोही उद्ध्वस्त झाला. सुनील किती वर्ष सर्व्हिस केली तुम्ही? 18 वर्ष. इकडे 18-20 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आता त्याला सांगितलं जा आता तुम्ही हरियाणाला जावा, कोण इकडे जा. आणि जे जाणार नाहीत किंवा काय नाही तर मग दुसऱ्या बाजूला किंवा तुम्हाला जायचं नाही मग घ्या VRS किंवा हे पैसे देतो हे घ्या. VRS पण म्हणजे आम्ही सांगू ते चर्चा नाही. मग ही दडपशाही नाही तर काय? आम्ही समजू शकतो का उद्या एक्साइड मधलं काम कमी झालंय किंवा इकडेची फॅक्टरी चालत नाहीये, चांगल्या रीतीने होत नाहीये आणि म्हणून तुम्ही काहीतरी प्रयोग करतायत तर तुम्ही चर्चा करा कामगारांशी. या अगोदरची संघटना असती त्याच्यावरती तुम्हाला चर्चा करता आली असती. पण कुठलीही चर्चा न करता सरळ डायरेक्ट घेऊन भूमिका घेण्याचं काम जर कोण करत असेल तर ही खऱ्या अर्थाने दडपशाही नाही. त्या दडपशाहीच्या विरुद्ध आपण उभा राहण्याची भूमिका आपण घेतली. मला माहित नाही उद्या सुप्रीम कोर्टामध्ये काय निर्णय होईल ते होईल, पण आमची स्पष्ट भूमिका आहे की याच्यातून मार्ग काढण्याची तयारी या सर्व मंडळींनी दाखवल्यानंतर देखील पण त्यात कुठची तडजोड करायची नाही. आणि हम करो सो कायदा अशी भाषा जर काही लोक वापरणार असेल तर मला वाटते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार कायदा पाळणारे आम्ही आहोत. पण या कायद्याला जर तुम्ही पायदळीत गजवण्याचं काम जर करणार असाल तर वेळ प्रसंगी तुम्हालाही देखील तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढी शक्ती ही कामगारांची संघटित आहे हे दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्याचं काम करतो. ताई मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो कारण महिला उपस्थित आहेत. तुम्ही त्यांच्या वतीने म्हणजे आज इकडे तुम्ही बोलायलाच असाल, चाऊसवर आपण असाल, सचिनजी आपण आहात. किती वेळ लागला असता आपल्याला हे जर गेटच्या समोर उभे एक दिवस असा आला. मी आताच आमच्या नगरसेवकांना सांगितलं थोडा बसायला जरा तुम्हाला त्रास होईल कारण कामगारांची सभा आहे, महानगरपालिकेची सभा नाहीये. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काय मस्त खुर्ची गादी बिदी आणि स्टँडिंग आणि काय काय कमिट्या असतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण मी राहिली आम्ही देखील इकडे नाही. तुम्ही तर आज इकडे बसला यादवजी, आम्ही तर या गेटवरती मी या कामगारांबरोबर बसलो होतो की नाही. त्यावेळी सर्व कामगारांनी सांगितलं भाऊ काय होईल ते होईल, आज फैसला करून टाकूया, आज आपल्याला गेटच्या आत जायचं आहे. मला 2 मिनिटं नाही लागेल या गेटवरती उडी मारून जायला, आपल्याला 2 मिनिटं लागणार नाही. पण आम्हाला असं गेट तोडून जायचं नाही, आमच्यासाठी गेट उघडावंच लागेल ह्या भूमिकेतूनच आपल्याला जायचं आहे. यासाठी आम्ही तो संयम ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्याचा आम्हाला काही वेळ लागला असतं का? काही जे इकडे जे राहिलेले सुरलेले जी लोक आहेत
त्यांना घरी बसवायला काय वेळ लागला असता आपल्याला? काही आपल्यालाही काही गोष्टी करता आल्या नसत्या काय, बोलता आल्या नसत्या काय, करण्याची भूमिका घेतली नसती का? इकडे जे नायर यांच्या जे अगोदरचे जी लोक आहेत, मी राजन नायर यांचा मनापासून मी कौतुक पण करीन, यासाठी कौतुक करीन की त्यांच्याबद्दल काही लोकांचे मतभेद होते, काही लोकांचे रोष होते, नाराजी होती, पण ज्यावेळी या संघटनेच्या लोकांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं काय मी तुमच्या एकजुटीच्या मध्ये येणार नाही, जर असेल मी तुमच्या गेटवरती येणार नाही, तुम्ही तुमचा नेता निवडला असेल तर तुमच्या नेत्याबरोबर तुम्ही राहा, मी येणार नाही. मग कोण राहिलेलं आता इकडे? जर उद्या जर हे नेता म्हणून घेऊन जर त्यांनी भूमिका घेतली, आणि चाबुस्कोरची तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण तुम्ही आमदार राहिलेला आहात, इकडे अजून रेकग्नाइज युनियन नाही आहे, कुठचीच युनियन नाही आहे. मी समजू शकतो का बा एक मान्यताप्राप्त संघटना आहे आणि म्हणून त्या संघटनेला आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन घेऊन डायरेक्ट घुसतोय, आमच्याकडे लोक आहेत म्हणून घेऊन, असं नाही. कुठचीही संघटना नाही, फक्त मेजॉरिटीच्या जोरावरती त्यांच्याबरोबर करार करण्याचं काम केलं आणि गेले अनेक वर्ष हेच करार करून घेऊन रेकग्नायझेशन अजूनपर्यंत घेतलेलं नाही. आणि त्याला आम्ही चॅलेंज करण्याची भूमिका घेतली, कारण आमचं म्हणणं होतं की लोकशाही पद्धतीने आपण त्याला दाद मागूया, आपण लोकशाही पद्धतीने जाऊन आपण आपला अधिकार भागवूया आणि 6 महिन्याची मुदत दिल्यानंतर आपण तो दावा तिकडे ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि मी ज्याचा उल्लेख करत होतो, किती वेळ लागला असता, पण आम्ही ते करण्याचं काम केलं नाही. आम्ही ते पाप कधी करणार नाही, कारण आम्हाला इकडे कामगारांचं रक्त सांडून घेऊन संघटना करायची नाही. कामगारांचा परिश्रम आणि जे रक्त आटून जे कामगार काम करतायत त्याला न्याय देण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत, न्याय देण्यासाठी करण्याची भूमिका आलेलो आहोत. या भूमिकेतून आपण करण्याची भूमिका घेतली आहे. आता तर मला वाटते 5-6 राहिले, त्यातले पण 1-2 लोकांनी राजीनामे दिले म्हणतात. काल परवा जे लोकांना गद्दार गेले भाऊ, सर्व गेले काय राहिले? आहे 2-3 आहेत, जातील ते पण जातील. जाऊ द्या, गद्दाराची व्याख्या इकडे आम्हाला तर काय सांगायची गरज नाही. गद्दार तुमच्याकडे ते 1-2 राहिले, आमच्या इकडे ते 40चे 40 गेले. पण 40 गेले त्यातले एकही निवडून येतील की नाही ही शंका आता सर त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मी सांगत नाही, सर्वसामान्य लोकांना. परवाच्या दिवशी गेल्या महिन्यामध्ये मी केदारनाथ आणि बद्रीनाथला गेलो होतो. मग मी आदित्यजींना प्रसाद पाठवला आणि त्यांनी मला तुम्ही जाऊन आला एवढ्या लवकर? मिळा लवकर, 1 दिवसात होऊन जातो. नाही, मी मलाही जायचं आहे बिला. मग काल परवा तुम्ही पाहिलं असेल की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी पूर्ण कुटुंबाबरोबर तिकडे गेले होते. तिकडे लोकांनी सांगितलं की जय भवानी, जय शिवाजी, काळजी करू नका, तुमच्यावर आमदार नसते, खासदार नसेल तरी जनता तुमच्या मागे उभे आहेत. आणि म्हणून आम्ही काळजी करत नाही. कितीही गद्दार गेले, ते गद्दार कसले? मॅनेजमेंटच्या पेरोलवर राहणारी लोक आहे हो. उद्या मॅनेजमेंटने सांगितलं अभी कुछ नहीं हो सकता है, तुम्हाला जावं, तर त्यांना तुम्हाला काहीतरी जावंच लागेल, करावंच लागेल. गद्दारी केली ना पण त्यांनी, ही जी आहे तर त्यांची काय आपण करायची आहे? आणि म्हणून अशा लोकांची पर्वा करायची गरज नाही. कामगारांबरोबर प्रामाणिक राहून कामगारांचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेऊन आपण करतो. काय एवढी धास्ती आहे या लोकांना आमच्याबद्दल? इकडे असा एक प्रस्ताव देण्याचं काम झालेलं आहे की बा आम्ही संघटना म्हणून मान्य करू. एवढे दिवस, महिन्या लागल्यानंतर 4 महिने आम्ही संयम ठेवण्याची भूमिका घेतली. सुरेश जे खाडे जे आहेत ते कामगार मंत्र्यांकडे बैठक लावली गेली, बैठकीमध्ये निर्णय झाले आणि त्यातून चर्चेच्या माध्यमातून आम्ही बाहेर येऊन चर्चा केली की बा इकडे काय आम्ही काय शत्रुत्व स्वीकारण्यासाठी आलेले नाही आहोत, त्याच्यातून बसून मार्ग काढा, काय तुमचं म्हणणं आहे? तरी सांगितलं का नाही आम्हाला बाहेरची युनियन नको, आम्हाला इंटरनल युनियन करायची आहे. इंटरनल युनियनमध्ये आपण बसून चर्चा करू शकतो. आमच्याही मनामध्ये होता आणि सर्व लोकांच्या भावना आहेत ते नाही, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ द्यायला पाहिजे, केलं पाहिजे, आपण ही लढाई लढलेली आहे. मी त्यांना भूमिका समजूत घालण्याचं काम केलं. आमच्या कमिटीच्या लोकांना सांगितलं की ठीक आहे, काय हरकत नाही, 2 मिनिटं आपण दोन पावलं मागे जातोय अशी भूमिका जरी असलो तरी देखील इंटरनल युनियन असेल तर त्याचाही विचार करू. काय प्रॉब्लेम आहे? इंटरनल युनियनला असेल किंवा युनियन असेल, युनियन आहे ना, हा महत्वाचा आहे. म्हणून आपण तो प्रस्ताव मांडण्याची भूमिका घेतली. कशी युनियनची होणार, त्याची घटना काय होणार, मी त्यांना 2-3 उदाहरणं दिलेत की बघा इकडे मी आज या कामगारांचं नेतृत्व करतोय, इकडे मी या पद्धतीने संघटनेमध्ये मी तिकडे कार्यरत आहे. मी आज दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये अशाच प्रकारे इंटरनल युनियन आहे, तिकडे मी जनरल सेक्रेटरी म्हणून आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कांदिवलीमध्ये पण देखील इंटरनल युनियन आहे, तिकडे मी जनरल सेक्रेटरी. आणि 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तर तब्बल 27 वर्ष मी आज त्या कांदिवलीच्या कामगारांचं नेतृत्व महिंद्रामध्ये करतोय. म्हणजे मुंबई शहरातले सर्व उद्योग बंद झाले, पण ती एकमेव मोठा कारखाना ज्यामध्ये